छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोलखेडा इथं विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शालेय व्यवस्थापन समितीने मिळून आज शाळेलाच कुलूप ठोकल्याने मोठा तणाव निर्माण झालाय। कारण सतत रजेवर जाणारा व वेळेवर न येणारा शिक्षक, शाळेत इयत्ता पहिली ते 7वी शिक्षण घेत असलेले 78 विद्यार्थी आहेत आणि फक्त 3 शिक्षक, त्यातील एक शिक्षक सतत रजेवर असल्याने उरलेल्या शिक्षकांवर सर्व तासांचा भार पडत होता। विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत सांगितलंय की आम्ही पहिली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवतात, मोठमोठे ग्रुप करून शिकवतात, कोणता विषय चाललाय तेच कळत नाही, गणित, मराठी, इंग्रजी काहीच कळत नाही। या गोंधळलेल्या परिस्थितीने विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्णपणे कोलमडला। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षही विद्यार्थ्यांच्या या अवस्थेने वैतागलेत। त्यांनी कठोर भूमिका घेतली। असले शिक्षक मोलखेड्याला नकोत, तात्काळ बदली करा। पालक आणि ग्रामस्थांनीही एकमुखाने शिक्षक बदलण्याची मागणी केली आहे। आता या प्रकरणावर सोयगाव तालुक्यात मोठी चर्चा रंगली असून संपूर्ण गावाचं लक्ष एकाच प्रश्नावर खिळलंय, या शिक्षकावर नेमकी कोणती कारवाई होणार? कारवाई दिसली तरच कुलूप उघडणार। इंडिया न्यूज R7 बहादूर चव्हाण। संदीप बाबू कुठे राहतात? मोलखेडा। या मोलखेडा शाळेवरती सध्याला किती शिक्षक आहे? सध्या आता 3 शिक्षक होते, पण आता सध्या एकच आहे। एक आहे? हा, एकच ऍक्सिडेंट झाला। वर्ग किती पर्यंत शाळा? 7वी पर्यंत। मग हे शिक्षक किती वर्गांना शिकवतात आता सध्या? आता एकच शिक्षक शिकवणार, पण ते बी मुख्याध्यापक आहे, त्याची आता शाळा वाऱ्यावरच आहे। सध्या वाऱ्यावरती का? आता कोणी शिकवत नाही का? त्यामुळे विद्यार्थ्यांना नुकसान होत आहे का? विद्यार्थ्यांचं नुकसान होणार। मग तुम्ही गावकऱ्यांनी काय निर्णय घेतलेला होता? निर्णय घेतला शाळेला कुलूप लावायचा, तत्काळ असं शासनाने निर्णय घ्यायचा काही ना काही। शालेय समिती अध्यक्ष का? कुठल्या शाळेचे? मोलखेडा। काय प्रकाराने नेमका विद्यार्थी कुलूप लावत आहे शाळेला? हा काय प्रकार आहे नेमका? आमची विद्यार्थी 78 आहे आणि 4च्या आधार अपडेट होईल नाही। आम्ही 2-3 मीटिंग घेतल्यानंतर बी सर ते काम केलं नाही। समजा मुख्याध्यापकाकडे आम्ही 4-5 खेप सांगलं की बाई करा, आणि मीटिंग मध्ये चर्चा केली, पण हाव केलं, पण ते संख्या वाढवून नाही आले। सध्याला शिक्षक आहे किती? आधी फक्त 3च आहे, 3 म्हणून आता एकच आहे आजच्या कंडिशन। एक शिक्षक आहे? 2 कुठे आहे? 2 एकानं रजा टाकेल आहे आणि एखादा ऍक्सिडेंट होत आहे। आता मुख्याध्यापक किती वर्गांना शिकवतात? हे जास्त काही शिकवता नाही। समजा कोणत्या वर्गाला शिकवता? नेमकं किती पर्यंत शाळा आहे? 7वी पर्यंत। 7वी मध्ये किती हे घेतात ते क्लास? 6वी-7वीला शिकवतात। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.